आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वील 2 अध्याय मनलाचरण कथिलेय ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण सांग विवरण जाहलेय। आता या संतांचा अवतार किन्निमित्त ये धरित्रीवर ऐसे हेय काय कर्म खडत्र जेण्या ते अवतरत भुलोकीय। आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरणर्ज मज तोंड अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाहीय। आधींची गोड संतचरित्र तैशांथेय तोंड साईकथामृत सेवुनी साईचे अनन्य भक्त आनंदयुक्त होवोत। ब्राह्मण हेळसिती आश्रम वर्ण शूद होव पाहती ब्राह्मण धर्माचार्यांचे मानखंडन करू दंडन पाहती। कोणी न मानी धर्मवचन घरोघरी सर्वची विद्वान एकावरती एकाची ताण मानिना कोण कोणाच्या सेव्या भक्ष्याभक्ष्य आचारविचारी पूर्ण दुर्लक्ष मद्यमांस अवघ्यांसमक्ष ब्राह्मण प्रयक्ष सेविती घेऊनी धर्माचे पांघरून अत्याचार चालविती अंतून पंथद्वेष जाती माजून जन जाजावून जाती जय। ब्राह्मण कंटाळती संध्यास्नाना कर्मठ कंटाळती अनुष्ठाना योगी कंटाळती जपतपद्याना संतावतरणा सामेतो जनधन मान पुत्रदारा हाची सुख सर्वस्वा थारा मानुनी विन्मुख परमार्थ विचारा संत अवतारा तय येती आत्यंतिक श्रेयप्राप्ती धर्मग्लानी पाय्य जय मुक्ती कराव्या धर्मजागृती संत येती आकारा आयुरारोग्य ऐश्वर्या मुक्ती जन शिस्नोदरपरायण बेहेक्ती निजोद्धरणा सर्वस्वी होक्ती अवतारा येती तय संत वावया वर्णाश्रम धर्मरक्षण कराव्या अधर्माचे निर्दळण दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण क्षितीय अवतरण संतांचे संत स्वय ठाईंचे मुक्त दिनोद्धरणीय सदैव उद्युक्त अवतार तयांचा केवळ परार्थ निजस्वार्थ त्या नाह्य। निवृत्तीचा पाया भरती प्रवृत्तीच्या डोलाय बनती परमार्थाचे मंदिर उभारीती भक्तां उद्धरिती सहजगती धर्मकार्य धर्मजागृती करुणी अवतार कार्य संपादिती होता निजकार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरू जो परमेश्वरू तोची गुरु तोची शंकरू सुख करू तोची तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद नेणे जो देशकाल वस्तुभेद परिच्छेदातीत जो परापश्यंती मध्यम वैखरी वाणी वर्णिता थकल्याचारी नेती ती घेतली हारी वेदीय चातुरी चालेना लाजलिय षटशास्त्र षड्दर्शने थकलिय पुराण्य आणि कीर्तने अखेर कायावाचामने ठरलिय नमनेंची साधन्य ऐसिया संतसाईचे चरित्र लीला जयाच्या अत्यंत विचित्र परिसोनी जयाच्या कथा पवित्र पावन श्रोत्र होत का तोची चालक सकलेंद्रिया बुद्धी देई ग्रंथ राचाया यथाक्रम चरित्र सुचाया अनायास्य कारण तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी मग हे काळजी करावी काम्य व्यर्थ रिकामी किमर्थ गुण एकेक तयाचे आठविता पडे वृत्तीसी ताटस्थता येईल वाचेसी कैसा तो वर्णिता दृढ मौनता तत्कथन घराण्या सुमन मुंगा वे त्वचा शीतोष्ण स्पर्शा वे नयन्या सौंदर्य सुख घ्या वे सुखवाव्या आपापणा जेव्हा शर्करेचा स्वाद जाणे परी नेण्या अनुवाद तैसाची साईगुणानुवाद करू विशद नेण्या मी सद्गुरुचेची जन्म येई मना तोची स्वय देई प्रेरणा अनिर्वचनीयाचे निर्वचना स्वजना करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचेही उद्गार अवधानादर प्रार्थितो जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबरवा भिल्लवडी तैसेंची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीतसमीर ही भवती मीरनाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहून एक धुरंधर संतप्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमतीतीरीय अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नान्या पाण्या निवारी पुराणांतर्य वर्णिलेय ते हे गोदा अहमदनगरीय कोपरगाव तालुक्याभित्रीय कोपरगावाची या शेजारीय मार्गदेय शिर्डीचा गोदा वळंगुनी पैलतीरीय सुमारे 3 कोसांवरी
तानगा प्रवेशता निमगावाभित्रिय समोर शिर्डी दिसत असे. निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामाजनी गोरा गोणाई तुका नरहरी नरसिभाई सजन कसाई सानुता. पूर्वी संत होऊन गेले, सांप्रतही ते बरेच आले. वसुधैव कुटुंबी भले, आधार रंजल्या गांजल्यांचे. रामदास संत प्रवर सोडून या गोदातीर, प्रकट झाले कृष्णात टाकावर, जगदुद्धाराकारण्य. तैसेची ही योगेश्वर साई, महान शिरडीची पुण्याई, जगदुद्धाराची ये पाय्य. गोदेठाय अवतरले परीस लोहादे कनकस्थिती, तया परिसा संता उपमिती संतांची परी अलौकिक कृती, निजरूप देती भक्तांतेय. सांडूनिया भेदभाव, स्थिरचर अवघ्य ब्रह्मस्वभाव, आपणांसी हेय विश्वविभव, अखंड वैभव ब्रह्माचे. ऐसे अखिल वेश जेव हा, मीच हेय प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा, परम सद्भावा पावेल. ऐसे मी पण जेव्हा पावावे, वैर तेय कराव्य कोणास वे, किमर्थवा कवणासी भ्यावे, अनेची ठाव्य जन्म नाह्य. दामाजी जैसे मंगळवेडीय, समर्थ रामदास सज्जनडीय, नृसिंह सरस्वती जैसे वाडीय, तैसेची शिर्डी साईनाथ. परम दुर्घट आणि दुस्तर, जिंकिला जयाने हा संसार, शांती जयाचा अलंकार, मूर्त भांडार ज्ञानाचे. वैष्णवांचे हेय माहेर घर, उदारांचा हा उदार, परमार्थ कर्णाचा अवतार, साराचे सार हा साई. प्रीती नाह्य नाशिवतीय, आत्मस्वरूपीय रंगली वृत्ती, लक्ष एक परमप्राप्ती, काय ते स्थिती वर्णावी. ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष, आमुत्रिकाचा न हर्षामर्ष, अंतरंग निर्मल जैसा आदर्श, वाचा वर्ष तमृत सदा. राजारांग दरिद्री दिन, जयाचे दृष्टीय समसमान, स्वयठावा न मानापमान, भूतीय भगवान भरलेला. जनास्वय बोले चाले, पाही मुरळ्यांचे नाचसाळे, गज्जल गाणे ऐकता डोले. रेस न हाले समाधी, अल्ला नामाची जया. मुदरा जग जागता जयाये, निदरा जागे जगासी लागता तंदरा, शांत समुद्रासमुदर. आश्रम निश्चय कान्ह्य न कळे, कान्ह्य निश्चित कर्मा नातळे, बहुधा बैसल्या ठाईंचा न ढळे, व्यवहार सगळे जो जाणे. दरबाराचा बाह्य थाट, गोष्टी सांगे 360, ऐसा जरी नित्याचा थाट, मौनाची गांध सोडिना. भिंतीस टेकून उभे असती, सकाळ दुपारा फेरी फिरती, लेंडीवरी वा चावडीस जाती, आत्मस्थिती अखंड. न जाणव कवण्या जन्मात्रिय, कवण्या प्रसंगीय कवण्या अवसरीय, केले अम्यातप कैशिया प्री, घेतले पदर्य साईन्य. एय काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तोंड जन्माचा खळ, साईत स्वय दिनौत्सल, कृपा ही निश्चळ तयाची. सिद्धकोटींत जरी जन्न, साधकायसे तयाचे. वाट न वृत्ती निरभिमान अतिली न, राखी मन सकळांचे. नाथांनीय जैसे पेठण, ज्ञानदेवांनीय आळंदी जाणं, तैसेंची साईंनी शिर्डी स्थान. महिमा संपन्न केले किय, धन्य शिरडीचे तृण पाषाण, अनायासे जय अनुदीन, घडले बाबांचे चरणचुंबन, पदरजधारण मस्तकीय. शिरडीच आम्हा पंढरपूर, शिरडीच जगन्नाथ द्वारकांध्र, शिरडीच गया काशी विश्वेश्वर, रामेश्वरही शिरडीच. शिरडीच आम्हा बद्री केदार, शिरडीच नाशिक त्र्यंबकेश्वर, शिरडीच उज्जैनी महाकाळेश्वर, शिरडीच महाबळेश्वर गोकर्ण. शिरडीत साईंचा समागम, तोची आम्हा आगमनिगम, तोची सकळ संसारोपशम, अत्यंत सुगम परमार्थ. समर्थ साईंचे जे दर्शन, तेणेंची आम्हा योगसाधन, करिता तयांस्य संभाषण, ओ एक शालन पापाचे. तयांचे जे चरण सन्वान, तेंची आम्हा त्रिवेणीस्नान, तयांचे चरणतीर्थसेवन, तेंची निर्मूलन वासनांचे. तयांचे जे आज्ञापन, तेंची आम्हा वेदवाचन, तयांच्या उदी प्रसादाचे सेवन, पुण्यपावन सर्वार्थी. साईची आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम, साईची श्रीकृष्ण श्रीराम, निजाराम श्री साई. साई स्वय द्वंद्वातीत, कधीय न उद्वेग वा उल्लसित, सदैव निजस्वरूपी स्थित, सदोदित सन्मात्र. शिर्डी केवळ केंद्रस्थान, क्षेत्र बाबांचे अति विस्तीर्ण, पंजाब कलकत्ता हिंदुस्थान, गुजरात दख्खन कानडा. शिरडीची साईंची समाधी, तिची अखिल संतांची मांदी जेथील मार्गक्रमिता प्रतिपदी, तुटते ग्रंथी जीवाची. सार्थक जन्म आल्याचे, केवळ समाधीदर्शन साचे, मग सेवेसी जयांचे आयुष्य वेचे.
भाग्य तयांचे काय वानवं. मशीद आणि वाडी आणवरी सुंदर निशाणांच्या हारी फडकती उंच गगनोद्रिय पालवती करे भक्तांसी. बाबा महान प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणी तया सत्श्रद्धा नवसिती दर्शन्या निवती जन कोणी कुणाचे कैसेनी मनोक्त असो बुद्धी शुद्ध वाकुत्सित दर्शनमात्रेंची निवेचेत्त जन विस्मित अंतर्य. पंढरींत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनीय जी नवलाई त्यांची विठ्ठल दर्शन देई बाबासाई शिरडीत कोणासी वाटल्या ही अतिशयोक्ती ऐकावी. गवळीबुवांची उक्ती जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल. पंढरीचे हे वारकरी जेसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करीती ही शिरडीची वारी. प्रेमभारी बाबांचे गर्द एक बरोबर शिष्य एक साथीदार जेव्हा रामकृष्ण हरी गजर करी निरंतर बुवांचे 95 वर्षे वयास चातुर्मास्य गंगातट निवास पंढरपुर्य अष्टमास बेटी वर्षास बाबांची. बाबांकडे पाहात पाहात म्हणावे यांनी ओ निवेंत हाची तो मूर्त पंढरीनाथ. अनाथनाथ दयाळ धोत्रे नेसून रेशीम कानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी नेचकष्ट्य फुकाचा काय होईल देव हाची हो प्रत्यक्ष पंढरी राव. जग वेड्या रे वेड्या हा दृढ भाव ठेवूनी देव लक्षावा. जय पंढरीनाथाची भक्ती ऐसिया भगवद्भक्ताची हे उक्ती तेत मज पामराचा अनुभव किती श्रोता प्रतिती पहावी. नामस्मरणीय मोठी प्रीती अल्ला मालिक अखंड वती नामसप्ताह करवून घेती दिवस राती सन्मुख. आज्ञा एकदा दासगणूला नामसप्ताह मांडावयाला होता गणुदास वदती तयाला विठ्ठल प्रकटला पाहिजे. बाबा तनु छातीस हात लावीती दासगणूसी निक्षुनी वदती हो हो प्रकटेल विठ्ठलमूर्ती भक्त भावार्थी पाहिजे. डाकुरनाथाची डंकपुरी अथवा विठ्ठलरायाची पंढरी तीही चुरांचो द्वारकांगरी जाण्या न दूरी पहावया. विठ्ठल का एकांतींचा उठून येणार आहे दुसरा कुठून भक्तप्रेम्य उत्कटून येथेही प्रकटून राहील. पुंडलिक्या वडिलांची सेवा करुनी भुलविल्या देवाधिदेवा पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला. असो होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती दासगणोपती शिरडीस विठ्ठलदर्शन प्राप्ती इघ्या प्रतिती बाबांची. एकदा काकासाहेब दीक्षित नियमानुसार प्रातस्नात असता असंस्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे पुढ्या जाता बाबांचे दर्शना नवल बाबा पुसती तयाना. विठ्ठल पाटील आला होता ना भेट झाली ना तयाची. मोठा पळपुट्या बर्या तो विठ्ठल मेख मारुनी करी त्या आढळलं दृष्टी चुकवूनी काढील. पळ होता पळ एक दुर्लक्ष हा तोंड प्रातःकाळी प्रकार. पुढ्या जेव्हा भरली दुपार पहा आणिक प्रत्यंत्र विठ्ठलदर्शन सोहळा. पंढरपूरच्या विठोबाच्या छब्या 525 घेऊनी कोणी बाहेरगावीचा विकावयाच्या इच्छा ये. सकाळी ध्यानी आली जी मूर्ती तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती पाहुनी दीक्षित विस्मितचेत्तीय बोल आठवती बाबांचे. दीक्षित तन्वती प्रीतीय विकणारासी मोल देती छबी एक विकत घेती भाव्या लाविती पूजेसी. विठ्ठलपूजनीय साईंचा आद्र आणि एक कथानक सुंदर परिसा बहुश्रवण मनोहर आनंदनिर्भर मानसेय. भगवंतराव क्षीरसागर वडील विठ्ठलभक्त प्रवर पंढरपुरासी वारंवार फेरी वरचेवर करीत. घरांत होती विठ्ठलमूर्ती वडील पंचत्व पावल्यावरती जाहली पूजा नैवेद्य समाप्ती श्राद्ध तिथीही राहिली. नाह्य वारीची कथा वार्ता भगवंतराव शिरडीसी येता बाबा आठवूनी तयाचा पिता म्हणती तो होता दोस्त माझा हा त्या माझ्या स्नेहयाचा सूत म्हणून यासी मिया आणला खेंचित नाह्य कधी हा नैवेद्य करीत उपाशी ठेवीत मजलाही. विठ्ठलासही ठेवी उपाशी म्हणून शिरडीसी आणिल्य. यासी आता देईन आठवणीसी लावीन पूजेसी याजला. एकदा पर्वविशेष जाणू न कराव्या प्रयागतीर्थी स्नान दासगणूचे जाहल्या मन आले आज्ञापन घ्याव्या. बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाण्या दूर हेंची आपुल्या प्रयागतीर विश्वास धरदृढ मन्य. खरेंची सांगाव्या काय कौतुक बाबांचे चरणीय ठेविता मस्तक उभयांगुष्ठीय निथळल्या ओदक
गंगायमुनोदक पाजल्य. पाहून या तो चमत्कार, दासगणुसी आला गहिंवर. काय बाबांचा महदुपकार, फुटला पाझर नयनांसी. वैखरीसी चढले स्फूर्ण, प्रेम आले उचंबळून न. अगाध शक्ती अघटित लीला वर्णन न. करुनी समाधान पावले. दासगणूचे पद हे अगोड, वेळेस पुराव्य श्रोत्यांचे कोड. म्हणोनी त्या प्रासादिक पदाची जोड, देवोनीही होड पुरवितो. पद अगाध शक्ती, अघटित लीला, तव सद्गुरुराया. जडजीवात्या भविताराया तो नौकसाध्या. धरू वेणीमाधव आपण होऊनी प्रयागपद केलेय. गंगा यमुना द्वय अंगुष्ठीय प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती. तुमची होऊनी साईसमर्था विचरसी भुवर्ती. प्रहर दिसाला ब्रह्मासम ते अज्ञान मुख्य वदसी. तमोगुणाला धरुनी रुद्ररूप कधिय कधिय दाखविसी. कधिय कधिय श्रीकृष्णासम त्या बाललीला करिसी. भक्तमनासी सरस करुनी मराळ तू बनसी. यवन म्हणाव्या तरी ठेविसी गंधावर प्रेमा. इंदू म्हणुव तरी सदैव वससी मशिदींत सुखधामा. धनेक म्हणाव्या जरी तुला तरी भिक्षाटन करिसी. फकीर म्हणाव्या तरी कुबेरा दान्या लाजविसी. तवौकसात्या मशीद म्हणुव तरी वन्नी ते ठाया. धुनींत सदा प्रज्वलित राही उदी लोकांद्यया. सकाळपासूनी भक्त साबडे पूजन तव करीती. माध्यानीला दिनकर येता हो तसे आरती. चहुव बाजूंना पार्षदगणसम भक्त उभे राहती. चौरी चामऱ्या करे धरुनी तुझवर घाळीती. शिंग कड्याळ्या सूर सनया दणदणते घंटा. चोपदार ललकारती द्वार्य घालून या पट्टा. आरतीस्मेय दिव्यास्निंग तुव कमलावर दिससी. प्रदोषकाळ्या बसूनी धुनी पुढ्या मदन दहन होसी. अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यह्य तव ठाय्य. प्रचितीस येताती अमुच्या हे बाबा साई. ऐसे असता उगीच मनमन भटकत हेय फिरत्य. आता विनंती हीच तुला बास्थेर करे त्यात्य. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया. आलोअ निवारा दासगणूचे त्रिताप गुरुराया. असो अघोर पाप्या धुवाया. जन जाता गंगेच्या ठाया. गंगा लागे संतांचे पाया. निवारावया निज पापेय. सोडून या चरणा पवित्रा. न लगे गंगा गोदा यात्रा. भावेय परिसा या संस्तोत्रा. गोड चरित्रा साईंच्या. जैसा गोणाईस विमृथियत. तमालास भागीरथियत. नामा कबीर शिंपल्यात. सुदैव्य प्राप्त जाहले. तैसेची ही श्रीसाईनाथ. तरुण 16 वर्षांचे वयात. निंबातळ्य शिर्डी गावात. प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटतांची ब्रह्मज्ञानी. नाह्य विषयवासना स्वप्नीय. माया त्यागिली लाथ्य हाणुनी. मुक्तिचरणीय विनटली. जन्म बाबांचा कोण्या देशीय. अथवा कोण्या पवित्र वशीय. कोण्या मातापितरांच्या कुशीय. एय कोणासी ठाव्य ना. ठावी न कोणा पूर्वावस्था. कोण तो तात्वा कोण माता. थकले समस्त पुसता पुसता. कोणा न पत्ता लागला. सोडूनी माता पितर आपत. गणगोताणी जात पात. त्यागुनी सकल संसार जात. प्रकटला जनहितार्थ शिरडीत. शिरडीसी एक वृद्ध बाई. नाना चोपदाराची आई. कथिती झाली परम नवलाई. बाबा साईचरिताची. म्हणे आरंभ्य हेय पोर. गोऱ्या गोमट्या अतिसुंदर. निंबातळ्या आसन्य स्थिर. प्रथम रूपगोचर जाहल्य. पाहुनी सुंदर बाळरूप. लोकांमनीय विस्मय अमूप. कोणवेळा वयात खडतर तप. शीत आतप समसाम्य. वै कोणवेळा नवल स्थिती. ग्रामस्थ सकळ विस्मय पावती. गावोगावींचे लोक येती. दर्शननिमित्तीय मुलाच्या. दिवसा नवे कोणाची सांगती. रात्रीसी नाह्य कोणाची भीती. आली कोठून ही बालमूर्ती. आश्चर्यचित्तीय सकळिका. रूपरेखा अतिगोजिरी. पाहता प्रेम दाटे अंतर्य. नाह्य कुणाचे घर्य ना दार्य. निंबाशेजार्य आहानिश. जो तो करी आश्चर्य थोर. ऐसे कैसे तरी हेय पोर. वै कोणवेळ रूप मनोहर. राही उघड्यावर रात्रंदिन. बाह्यात कार्य दिसे पोर. परी कृतीने थोरानुनी थोर. वैराग्याचा पूर्णावतार. आश्चर्य फार सकळिका. एके दिवशीय नवल झाले. खंडोबाचे वार्य आले. दोघे चौघे घुमवू लागले. फुसवू लागले जन. प्रश्न कोणा सभाग्याचे हेय पोर. कोठुनी कैसे हे आल्या इथवर. देवा खंडोबा तू तरी शोध कर. प्रश्न विचारित तयेक. देव म्हणे जा कुदळी आणा. दावितो ते जागिय. खणा लागेल या पोराचा ठिकाणा. कुदळी हाणा ये जागिय. मग तेथेंची त्या गावकुसाजवळी. त्याच निंबवृक्षाचे तळीय. मारिता कुदळीवरी कुदळी. विटा ते स्थळी आढळल्या. पुरा होतांच विटांचा थर. जात्याची तळी सारिता दूर. दृष्टीस पडले एक भुयार. समया 4 जळती जय. चुनेगच्ची ते तळघर. गोमुखी पाट माळ सुंदर. देव म्हणे 12 वर्षे हा पोर. त पाचरला ये स्थळीय. मग जन सर्व आश्चर्य करीती. खोदखोदुनी पोरास पुसती.
पोर तो 12 मुलखाचा गमती कथा भलतीच सांगितली. म्हणे ह्या माझ्या गुरुचे स्थान अति पवित्र ह्य माझे अवतन आहे तैसेंची कराह्य. ज्यातन माना मध्वचन एवढ्य बाबा झाले ऐसे बोलते कथिते झाले श्रवण करीते बाबा वदले तेय वदले भलतेय ऐसी ही वळते जेव्हा का आश्चर्य वाटे माझेंची मज बाबांविषयी हा का समज परी तो आता पडला उमज असेल सहज विनोद हा. बाबा मुळचेची विनोदप्रिय असेलही भुयार त्यांचे चाल्य परी गुरुचे म्हणता काय जाय महत्त्व काय वैक्य असो बाबांच्या आज्ञेवरून पूर्वीप्रमाणे विटा लावून भुयार टाकिल्या बंद करून निजगुरुस्थान म्हणून ते जैसा आश्वात्वा औदुंभ्र तैसाची बाबांस्तो निंबतरूर प्रीती फारत्या निंबाव्र अति आदर तयांचा म्हाळसापती आदी करून जुने शिर्डीचे ग्रामस्थ जन बाबांच्या गुरुचे हेय समाधीस्थान म्हणून वंदन त्या करीती. त्या समाधीसनिधान्य 12 वर्षे मौन धरूनी तपश्चर्या केली बाबांन्य प्रसिद्ध जनीय ही वार्ता. समाधी आणि निंबसमेत चौफेर जागा घेऊनी विक्त साठेसाहेब बाबांचे भक्त चौसोपी इमारत उठविती. हीच इमारत हाच वा डा यात्रेकरूंचा मूळ आखा डा आल्या गेलियांचा राडा एकची गाधा ते स्थान्य बांधिला साठ्यांनी निंबास पार माड्या काढिल्या दक्षिणोत्तर उत्तरेचा जिना तयार करिता हेय भुयार दाखविल्य. जिन्याखाली दक्षिणाभिमुख कोनाडा एक आहे सुरेख तेथेंची पारावर तयासन्मुख भक्त उदन्मुख बैसती. गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्तीय सारवून यावरी उद जाळील जो क्षणभरी देईल श्रीहरी सुख तया. ही अतिशयोक्ती किंवा खरेय साशंक होतील श्रोत्यांची अंतरेय परी ही साईमुखींची अक्षरेय श्रवणद्वार्य परिसिलीय नाह्य माझी या पदरचे विधान शंका न धरा अणुप्रमाण प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान अस्तिक्य. पुढ्या झाला दीक्षितांचा वदा सोय झाली प्रशस्त बिन्हा डा अल्पकालात तेथेंची पुढा दगडीवाडाही उठला. दीक्षिताध्यच पुण्यकीर्ती भावार्थाची ओतीव मूर्ती. आंग्लभूमीचे यात्रेस जाती तेथ रोविती निजबीज येथे श्रोते घेतील शंका सोडूनी मथुरा काशी द्वारका धर्मबाह्य जी आंग्लभूमिका परमार्थदायका कैसी पा. श्रोत्यांची शंका ही साहजिक निरसिता ती वाटेल कौतुक विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकळीत करीतील. काशी प्रयाग बदरी केदार मथुरा वृंदावन द्वारकापूर इत्यादी यात्रा पुणेनिक्र पदरीय पूर्वीच तयांचे. शिवाय वडिलांची पुण्याई धन्य भाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वार्जिताची भरपाई जाहल्या साईदर्शन. या दर्शना अधिकारण प्राक्तनींचे पांगुळपण आंग्लभूमीत असता जाण पाय निसरून जय आल्या. दिसाया दिसला जरी कुयोग तरी परिपाक्य गुरुपुषयोग तेण्या फळला सदुद्योग अलभ्य संयोग साईंचा. चांदोरकरांची गांठ पाडली साईंची कीर्ती करणी आली. म्हणती पहा दर्शन नव्वाळी जाईल पांगुळीक तात्काळ परी हा पायांचा लंगडेपणा दीक्षित न मानी पुणेपणा खरा लंगडेपणा तो मना घालवा म्हणाले सायस. त्वचा रुधिर मांस हा डा समुदाय नरदेहाचा सांगा डा हा क्षणभंगूर संसार डा पाय लंगडा राहोक्य. 1909 सन महिना नोव्हेंबर तारीख 2 दीक्षितांसी तय पुण्य पावन साईदर्शन आरंभ्य. मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले डिसेंबर मासीय शिर्डीस श्रींच्या पुनर्दर्शनासी व्हाव्या रहिवासी मन झाल्या. काढावे 25 शेर बांधावे एक पत्र्याचे चप्र यात्रेकरून सही सोयीस्कर प्रथम विचार हा स्फुरला. पुढ्या बांधावा एकवा डा ऐसा जाहला मनाचा धडा पुढील वर्षीच मुहूर्तमे धा निक्षेप दगडासी पायाच्या. 9 डिसेंबर तो दिन बाबांचे घेतले अनुमोदन तोची सुमुहूर्त मानून पायाबंधन सारिले. बोलावूनही येणार नव्हे ते दीक्षितांचे बंधूही ते दिवशी त्याच मुहूर्ते आलेही होते आध्यस. श्रीयुत दादासाहेब खापर्डे पूर्वीच आले होते. डे परवानगी मागता बाबांकडे कोण सांकड्य तयांला परी खापेत्य घर्य जाव्यात दीक्षितांत्य पाया घालाव्यात जाहल्या या आज्ञा उभया 10 डिसेंबर या दिन्य. आणखी या दिवसाची महती चावडीची जी शेजारती तीही याच दिवसापासूनी करती परम भक्तिप्रीतियुत. पुढ्या सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा
साधुनी गृहप्रवेश संस्कारा विधिपुरसर सारिल्य पुढ्या श्रीमंत बुट्टींचा इमला अलोट पेका खर्ची घातला देहही बाबांचा तेत विसावला पैका लागला सार्थक्य वाडे झाले 3 आता जेथे पूर्वी एकही नव्हता आरंभ्य साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता फारची समजता जाहली आणिक या वाड्याची महती आरंभ्य याच स्थानावरती फुलझाडांची बाग होती निर्मिली निजहस्त्य बाबांनी बागेची या अल्पकथा पुढील अध्याय येईल वर्णिता एमाड सायचणीय माथा ठेवी श्रोतांसमवेत वामन तात्या घडे पुरवित साई समर्थ पाणी शिंपित उखर जागिय बाग उठवित पुढ्या ते गुप्त जाहले पुढ्या औरंगाबादेपाशीय चांद पाटील भेटले त्यासी लग्नाची या वऱ्हाडासी आले शिरडीसी मागुते पुढ्या देवीदासाची भेट पडली जानकीदासाची गाठ गंगागिरांची दृष्टादृष्ट मिळाल्या त्रिकूट शिरडीत मुहिद्दीन आसवे अकुस्ती तेथुनी मग मशिदीय वस्ती जडली डेंगळ्या लागे प्रीती भक्तभोवतीय मिळाले या सर्व कथा वार्तांचे कथन होईल पुढील अध्येय श्रवण आता हेमाड साईसी शरण घालीत लोटांगण अनन्य स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते श्रीसाई समर्थावतरण नाम चतुर्थोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।